नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 31 मार्च 2025 रोजी कार्यान्वित होईल अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे। सध्या काम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सिंधिया यांनी आज भेट दिली। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। टप्पा 1 आणि 2 मध्ये 2 धावपट्ट्या बांधल्या जाणार असून 4 टर्मिनल्स असतील। सर्व टप्पे बांधून झाल्यावर 9 कोटी प्रवासी वाहतूक होईल असा अंदाज सिंधिया यांनी व्यक्त केला। हा विमानतळ 100% हरित विमानतळ असेल असंही त्यांनी सांगितलं। हे फार मोठी प्रोजेक्ट आहेत, सामान्य विमानतळाचा प्रोजेक्ट नाही। नवी मुंबईचा प्रोजेक्ट मध्ये मुंबईची आशा आणि आकांक्षा पण आहेत। कनेक्टिव्हिटी मुंबई जवळपणी होईल, तेचपणी हे प्रोजेक्टचा एक मुख्य भाग आहेत आणि ते विचारधाराला घेऊन हे प्रोजेक्ट 5 भागमध्ये क्रियान्वयन होणार। 18,000 करोडचा हे प्रोजेक्ट आहेत। फिजिकल आणि फायनान्शियल प्रोग्रेस 55-60% झाला आणि सुरुवात झाली ती 2018 मध्ये आणि कमर्शियल ऑपरेशनलायझेशन हे विमानतळाचा 31 मार्च 2025 मध्ये होणार। देशांतर्गत प्रवासी वाहतूक वर्ष 2030 पर्यंत दुप्पट होऊन 30 कोटींपर्यंत पोहोचवण्याचा अंदाज असल्याची माहिती त्यांनी दिली। सिंधिया यांनी यावेळी देशातल्या हवाई क्षेत्राच्या विकासाविषयी माहिती दिली।